आता कुठे चालली ही? हॅलो. येस माय डिअर. मी तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी आले. सुपर. मी तुझीच वाट पाहतोय. पण इथे तर कोणीच नाहीये. नसणारच, आणि तेही मुद्दाम. मुद्दाम? का मुद्दाम? मी म्हणालो होतो माझं बारीक लक्ष आहे तुमच्यावर. मग मग आता काम करायचं. ती पर्स तिथेच ठेवायची. पर्स? का? का? का मी तुला सांगायला हवंच का? तुला माहित नाही? ठीक आहे, ठेवते. फक्त मोबाईल घेऊन बाहेर पडायचं. लिफ्ट मधून थेट खाली पार्किंग मध्ये यायचं. आणि हो, तुझ्यात आणि 1 कोटीमध्ये फक्त 12 मजल्यांचं अंतर आहे. पर्स आतल्या केबिन मध्ये ठेव. ठेवते. पहिले कॅमेरा जरा नीट ठेवायचाच ग. अशा कॅमेरातनं काय दिसणार आहे मला? नवऱ्याला फोन करून सांगतेस का? नाही, मी तर तुम्हालाच फोन करत होते हे सांगायला की मी आले इथे. हो, दिसतेस मला. कुठे यायचंय मी? तुला कार दिसते इथे उभी असलेली? इथे बऱ्याच कार्स आहेत. कुठली नेमकी? तुझ्या डाव्या बाजूला बघ. व्हाईट कलरची कार दिसली. प्रत्यक्ष आपली भेट होईल असं वाटलं नव्हतं. कुठे जातोय आपण? इथेच, जास्त लांब नाही. फक्त तुझ्या नवऱ्यापासून लांब. डील आठवते ना? एकांत. तसंही आता आपल्याकडे वेळ फार कमी. ड्रायव्हर, मेसेज अल्टी पलटी म्हणजे काहीतरी धोका आहे. नाही, रिक्षा या. चला त्या गाडी मान. चला. एक काम करा, लेफ्ट घ्या. आपण शॉर्टकट मारू. बोला, मला इथे का बोलवले? बोलूयात निवांत. एवढी काय काही.
आपल्याकडे फक्त 1 तास आहे, तुम्हाला माहिती आहे ना? करेक्ट, माहिती आहे. आणि त्यातली 15 मिनिटं झालेली आहेत. एकदम करेक्ट, हे माहित आहे. फक्त एक गोष्ट मला कळली नाही, म्हणजे तू कॅमेरा का घेऊन आलीस? मलाही एक गोष्ट कळली नाही की तुम्हाला मी का आवडते. आवडते, आता त्यात काय म्हणजे? माझं लग्न झालंय. हो माहिती मला, या आधी आपलं बोलणं झालं याविषयी. मग ही कोणती पद्धत झाली? कोणती? एका लग्न झालेल्या स्त्रीला तुम्ही असं वागवता? प्रेमात सगळं काही माफ असतं. हा, तुम्ही मला पैसे देऊन विकत घेतलं नाहीये. पल्लवी, तुझी किंमत होणं शक्यच नाहीये, कारण तू अनमोल आहेस. मग हे 1 कोटी रुपये तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला 1 कोटी रुपयांची ऑफर द्याल आणि मी तुम्हाला भेटायला तयार होईल? हसायला काय झालं आता? तुला पैसे मिळणारे म्हणूनच तू आलीस, कळलं? छोटीशी गोष्ट लक्षात नाही आली तुझ्या? तुमच्या घरात एक माणूस येतो, तुझे फोटो लावतो, बलून्स लावतो, लाइटिंग करतो. मग तोच माणूस तुमच्या घरात येऊन छोटासा माईक, छोटासा कॅमेरा का नाही लावू शकत? शिक्षित आहात ना तुम्ही? एवढा मोठा बिझनेस आहे. जर तुम्हाला कसं वागायचं, काय करायचं हे काहीच कळत नसेल तर या समाजाला तुमचा काय उपयोग आहे? समाजाचा मला काय उपयोग आहे किंवा माझा समाजाला काय उपयोग आहे हे नाही माहिती मला, पण माझ्या मालकाला तुला भेटायचं. काय मालक? हो. म्हणजे तुम्हाला असं बोलायचंय की तुमचाही एक मालक आहे? हो. कोण आहे तो? त्याचं नाव काय? तुला नावही माहिती आहे आणि याआधी तू त्याला भेटली पण आहेस. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही पडलंय, ओळखतेस तू त्यांना? हे आपले ड्रायव्हर. काय? साहेब, गाडी बाजूला लावा. आओ पण साहेबांनी तुम्हाला सांगितलं होतं ना, एकांतात भेट. मी जातो. शुभमंगल सावधान, वधूनी वरा सांगाला. माझी बायको, माझी गाडी, चल की पळ, चल पळ. माझी बायको, माझी गाडी, माझी गाडी. बस बस बस, हे घ्या, जा जा. तुम्ही 4-5 जण तिकडे थांबा. कोणालाही संशय येता कामा नये. आज 1 गाव 2 तुकडे, समजलं ना? मला भेटायला बोलवतो इथं. तिकडे काय बघतेस? तू विसरलीस मला? तुला आठवणी ठेवायचा काय संबंध? काय संबंध? मी नवरा आहे तुझा. एक मिनिट, तू माझा नवरा नाहीयेस. हा, म्हणजे झाला असतास, पण झाला नाहीस, म्हणजे तू आता माझा नवरा नाहीयेस. हा, तू पळून गेलीस, मी तयार होतो. हो, कारण मला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. अच्छा, म्हणून त्या ड्रायव्हर बरोबर पळून गेलीस होय? तुला माहितीये मला किती त्रास झाला. गावाकडे अजून मला चिडवलं जातं
पण हे सगळं तू आता का काढतोयस? आता माझं लग्न झालंय ना. माहिती आहे मला, तू पळून गेलीस, पण त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत मी लग्न केलेलं नाही. मग कुणी अडवलंय तुला? आता नाही कुणी अडवणार, माझं ठरलंय. हा मग ठरलंय ना, मग आता मला का भेटायचंय तुला? आपलं तर आधीच ठरलं होतं ना. मग मी लग्न करणार तर फक्त तुझ्याशी. काय तू डोक्यावर पडलायस का? कळतंय तुला तू काय बोलतोयस आता? हो, डोक्यावरच पडलो होतो मी. तुला परत मिळवण्यासाठी मी काय काय केलं नाही. रात्रीचा दिवस केला, खूप मेहनत केली. कसे पैसे मिळवले माझं मला माहिती, पण हे सगळं कोणासाठी केलं मी? तुझ्या बरोबर लग्न करण्यासाठी. हे बघ, मी तुला आता शेवटचं सांगते, माझं लग्न झालंय. हो, मला माहिती आहे, पण मला काय प्रॉब्लेम नाही. तू त्याला सोडून दे, आपण मस्त छान संसार करू. हे बघ, 1 कोटी माझ्यासाठी जास्त नाहीत. आपण ते अलंकारला देऊन टाकू. तो तिकडे त्याची लाईफ सेटल करेल आणि तू माझ्या जीवनात आलीस की माझी लाईफ सेटल होईल. हे बघ, तू जर माझी झाली नाहीस ना, तर ही कार जाळून टाकीन मी दोघांसहित. ऐका, मला तुम्हाला त्रास द्यायचा काही हेतू नव्हता. मला खरं तर लग्न करायचंच नव्हतं, पण घरचे ऐकतच नव्हते, म्हणून मग मी. पल्लवी प्लीज, तू माझी नाहीस ना, तर मग कोणाचीच नाही. गोळी घालीन तुला. बॉस, बॉस. लायसन विचार त्याची. हो हो. काय रे, काय आलं? पोलीस. पोलीस? हो, आता काय करायचं? जाऊयात आपण. पण पोलिसांनी परत गाडी पकडली तर? काही नाही, डॉक्युमेंट दाखवायचे, रेग्युलर. जाऊयात आपण. आपल्या बरोबर ही आहे हे विसरलास तू? तिला बेशुद्ध करू आणि घेऊन जाऊया. नाही नको, त्यांनी गाडी चेक केली ना तर अजूनच प्रॉब्लेम होईल. हा, त्यापेक्षा आपण ना सहज जाऊयात आणि त्यांना कागदपत्र दाखवूयात आणि निघून जाऊयात. मी गप्प राहीन असं वाटतंय का तुम्हाला? मालक, मी काय म्हणतो, आपण परत जाऊयात. उगाच घोळ नको व्हायला. हा, हे बघ, काही गोळ होत नाही. ही आता जरी शांत असली ना तरी पोलीस दिसले की ही ओरडणारच. हो हो, ओरडणार ना. आणि फक्त ओरडणारच नाही, मी तर कल्लाच करणार. कळलं? तू तुझी बडबड बंद करा. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? तुम्ही मला इथे ड्रॉप करा आणि पुढे निघून जा. पोलिसांनी तुम्हाला पकडलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मग परत युटर्न घ्या आणि मला पिक करा. ए, तुझ्यासारखी काय मी डोकावर पडलोय का? हा, हा मग अरे गाडी काढ. चल चल लवकर, पाच पाच. चला बाहेर या. अहो काही नाही, म्हणजे आम्ही जरा अर्जंट मध्ये होतो म्हणून. जर बाकी काही नाही. साहेब, ही लय मोठी मोठी हस्ती आहे. हो ठीक आहे, तुम्ही बाहेर या. हो मॅडम, तुम्ही आतमध्येच बसा, कारण आम्ही लेडीजला त्रास नाही देत. साहेब, पण मला यायचंय बाहेर. मॅडम, तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही आतमध्ये बसा. मी या दोघांच्या बरोबर बोलतो. चला या बाहेर. या. आम्ही चल रे. या या. नमस्कार. चल लवकर. बोला, म्हणजे
काय काय प्रॉब्लेम काय झाला साहेब? अच्छा, तुम्ही मोठे असती आणि हे धंदे करता, अहो बायकांना किडनॅप करायचे धंदे करता. मी काय तुम्हाला हे वाटलो का? म्हणजे काय हवंय ते सांगा ना. सर्व तुम्हाला किती पैसे पाहिजे ते सांगा ना. उगाच चर्चा कशाला करताय? हे ड्रायव्हर, तुझ्या अवकातीत राहा. साहेबांशी बोलतोय ना मी. काय रे, भिकारी समजलास का? किती देणार रे पैसे तू? मी काय म्हणतोय, पण तुम्ही मारू नका ना. प्रॉब्लेम काय ते तरी सांगा ना. म्हणजे प्रॉब्लेम तुम्हीच वरून विचारता, प्रॉब्लेम काय? अहो म्हणजे अहो साहेब आमची गाडी हो. साहेब आमची गाडी घेऊन गेला. आमची गाडी गेली. पकडा त्यांना. पकडा त्यांना साहेब. अरे वा, चांगली शाळा आहे की तुमची. तुम्हाला काय वाटलं त्या गाडीच्या मागे आम्ही पळू म्हणजे तुम्ही आम्हाला भेटणार नाही? अहो साहेब, साहेब ती आमची कोण नाही, उलट ती चोर आहे. अहो आम्ही कोणतेही इनलिगली काम केलेलं नाही. काय? हो. अहो 1 करोड रुपये होते त्यात माझे. अरे बापरे. हे बघा, हे त्या दोघांचे फोटो. ठीक आहे, तुम्ही दोघे पण इथे थांबा, मी वायरलेसवर मेसेज देतो. त्याचा फोन आलाय. हॅलो हॅलो, अलंकार बोलतोय. तुमची तुमची बायको आताच बॉसला म्हणजे साहेबांना भेटून गेली. हो, अरे किती वेळा माती खाणार आहात तुम्ही? हा, नाही झेपत तर कशाला पंगा घेता आमच्याशी? मागे एकदा तुझी गाडी घेऊन पळालो होतो मी, आता तुझीच गाडी पळवतोय. तू माझी गाडी घेऊन गेलाय? डॅम इट. अरे बेट्या, तुझ्या चड्डी सकट सगळ्या गोष्टी पळवेन मी, लक्षात घे. आणि थँक्यू 1 कोटी रुपयांसाठी. हे पहा, पोलिसांना सगळं तुमचं समजलंय. लवकरच तुम्हाला ते शोधून काढतील आणि आमचे पैसे आम्हाला लवकरच मिळतील. तुमच्या दोघांचे फोटो पोलीस आता वायरलेसवर पाठवतायत. कुठपर्यंत पैसे लागतात? अरे बापरे बापरे बापरे, घाबरलो मी, घाबरलो. बरोबर, तू पोलिसांना सांगशील, पोलीस आम्हाला शिक्षा करतील नाही का? नाही, पण ते कधी शक्य होईल माहितीये? जेव्हा वायरलेस वरून फोटो पाठवण्याची सुविधा येईल तेव्हा. अरे किती बावळट आहात तुम्ही. हा, एवढं साधं कळत नाही तुम्हाला? तिकडे पोलीस आहेत की नाही ते तरी बघा आधी. अहो पोलीस पोलीस पोलीस. वाह, मानलं तुम्हाला. खोटे पोलीस प्लान करून गेलात. लोक मानतातच रे आम्हाला. असं? आता ऐक, गाडीचे पैसे आहेत ना 1 कोटी, त्यातले फक्त वरच्याच नोटा खरे आहेत. नोटा खोट्या आहेत? हो, त्याही व्याजासहित मिळवीन. तुम्हाला ना मरेपर्यंत सोडणार नाही. अरे तू पुन्हा भेट रे, तुला मरेपर्यंत सोडणार नाही मी. चल ठेव फोन. चला. हा, मी काय ड्रायव्हर वाटलो का तुला? पुढं बस. हो का? बर. मोठा झोलर होता हा. हो ना, जास्तीत जास्त 15,000 रुपये असतील. 15 तर 15, फुकट ते पौष्टिक. हा? नाही. आणि तसे आपलं ठरलंच होतं, आपल्याला की त्याचे पैसे नकोच हवे होते. ते म्हणतात ना, फुकटचा पैसा टिकत नाही. म्हणूनच कष्टाने कमवलेले पैसे चांगले आणि कष्टाने कमवलेल्या पैशांनाच किंमत असते. बरोबर आहे पल्ले, बरोबर आहे. पण ठरलं तर आजपासून अल्टी पलटी बंद. मी तुला आता शेवटचं सांगते अलंकार, ही आपली शेवटची अल्टी पलटी.
आता इथून पुढे असल्या कुठल्याही फंद्यात पडायचं नाही. ठीक आहे, पण समजा समोरून कोणी आपल्या अंगावर आलं तर मग अल्टी पलटी सोंबडीत कळटी.